नखवा निघाला र निघाला भारांडोलीला नखवा निघाला र निघाला भारांडोलीला हात काही जोरीला र सागराला हात काही जोरीला र सागराला येऊन लाट गो आई खेळतय ग माझी नखवा निघाला र निघाला भारांडोलीला नखवा निघाला र निघाला भारांडोलीला हात काही जोरीला र सागराला हात काही जोरीला र सागराला येऊन लाट गो आई खेळतय ग माझी होरीला भिरलय आलाय मनाला नखवा निघाला र आता टोळचे क्रम असतात त्या ठिकाणी आपली होळीला पोहोचलेली आहे. पहिली डोल आले ही दडच्या दिशेने आहे भारतीय दिशेने सुद्धा दोन आहेत बघूया दडच्या दिशेने होळीला काय नावर असणार आहे. चला पहिली डोल आपण पाळूया. काय कुत्ता ना हो बघा दोर मध्ये काहीतरी आलाय मासा. पहिल्या डोलीचा मावरा कमी आहे. रेप्ट का है बघा कुत्रा मसाला पहिल्या डोलीमध्ये त्याला जावला खावाला जिवंत आहे ओरलाय पाण्याने त्याला बघा जिवंत जावलाय सगळा बघा आंबाड जावला कमी आहे पण जिवंत सगळा जावलाय बघा. पहिल्या डोलीचा हा होता मावरा जिवंतच मावरा आहे बघा. बघा म्हणजे आपण जी पहिली डोल पाळली आता काढत आहेत आणि ही डोल आता परत आता ही डोल आता बाहेरच्या दिशेने लावून बघ घरची डोल काढली आता. डोल काढताना दिसतात. हा आपला आला होता पहिल्या डोलीचा मावरा दिसतोय
जावला सुद्धा कमी आहे, त्यामुळे ही डोल काढली आपण. आता ही डोल आता बाहेरच्या दिशेने लावणार आहोत. हे डोल लावून घेऊया. त्यानंतर त्याच्यात आता आपली दुसरी डोल आहे ती टाकत पालवताना भेटूया. कोबी बघा मावळा दिसते याच्यामध्ये. रस्ता धाव बघा पाय दुसऱ्या डोलीचा मावळा. बाहेरची झिम जरा जास्त आहे. बघा एक हलवा मसाला जिवंत आहे. चला सोडूया पाण्यामध्ये. बघा याच्यामध्ये नुसतं घोडेर कोलबी दिसते. हा बघा आपल्या दुसऱ्या डोलीचा मावळा जावला. आणि इकडे बघा जिवंत असतात ढोडेर कोलबी दिसतात तुम्हाला. वाकट्या सुद्धा दिसतात, सुत्तीर वाकट्या. बघायला तर आली आपल्या तिसरी डोल. बघूया तिसऱ्या डोलीमध्ये, बघूया आता तिसऱ्या डोलीमध्ये काय मावळा असणार आहे. हा बघा आपला तिसऱ्या डोलीचा मावळा. बघा या डोलीत पण कुत्रा मासा आलाय. सगळं गावला खाऊन जाते बघा आपल्या डोलीमध्ये त्यानं, म्हणून त्याला कुत्रा मासा बोलतात. हा बघा अजून एक आलाय हलवा मासा, छोट्या साईजचा हलवा. थोडी पाण्यामध्ये जा जा घ्यायला बघा. होते बघा कसा. बघा तिसऱ्या डोलीचा जावला दिसते. जिवंत जिवंत जावला आहे सगळा. बघा सुपर फ्रेश असं जावला, मोठ्या मोठ्या साईजचा आहे. आणि अशा प्रकारे वाकट्या सुद्धा आल्या भरपूर प्रमाणात. थंडीमध्ये खास मिळणाऱ्या सुट्टे वाकट्या बघा. त्याला सुकल्यानंतर तळून एक नंबर लागतं. कधी ट्राय नसेल केलं तर नक्की एकदा ट्राय करा. आणि कुठे कुठे आंबाड सुद्धा दिसते. आंबाड कमी प्रमाणात आहे पण कुठे कुठे दिसते. चला तर आपल्या आता 3 डोली आता पालून झाल्या ना, आपण चालू आता किनाऱ्याच्या दिशेने. चला नंतर तुम्हाला दाखवतो. काय दुसरा काय याच्यामध्ये काय मावरा दिसत नाही, जास्त प्रमाणात जावलाच आहे. नंतर तुम्हाला दाखवतो काय किती जावला होतो आपल्याला. आता आपल्याला थोडी आता आली किनाऱ्यावर. आणि बघितलं असं आपला 3 डोलीचा जावला. यामध्ये जास्त बघाल तर वाकट्याचं जाम दिसत आहे. आपण येता येता बघा एवढ्या साऱ्या वाकट्या काढल्यात. या सर्व एकाच डोलीच्या वाकट्या दिसत आहेत. अजून आपल्या 2 डोलीचा मावळा हा सॉर्टिंग करायचा बाकी आहे. बघा जो आपला जो मावको जावला होता तो बघा अशा प्रकारे स्वच्छ पाण्यामध्ये धुतला जातो. बघा अशा प्रकारे धुवूनच आपण तो सुकण्यासाठी नेला जातो. बघा बघा वाकट्या पण भरपूर पाणी घेतात.
बघा मंडळी, धुतल्यानंतर जावला बघा कसा चमकते बघा. खालच्या टबल्यामध्ये पण आहे. हा एक आहे. तिकडे आता निसायला सुरुवात केली आहे बघा. मावळा निसला जाईल, मावळा शॉर्टिंग केला जाईल, नंतर तो जावला सुकवण्यासाठी.